नमस्कार, मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. कशा सर्व मजेत ना. आज मी बनवणार आहे चिकन मोमोज, ते पण घरच्या घरी एकदम मस्त असे, बाजारपेक्षा एकदम भारी असे होतात. म्हणजे जे गाड्यावर मिळतात टपरीवरती त्याच्यापेक्षा मस्त असे आपण मोमोज बघणार आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. ह्यामध्ये 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घालून पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आता आपण चिकनचं स्टफिंग करायचं आहे, तर त्यासाठी मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. इथे कोबी घेतलेला आहे, चिकन खिमा घेतलेला आहे इथे 350 ग्रॅम. आता एका बाउलमध्ये आपण गाजर, कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, कोबी चिरलेला आहे, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा सोया सॉस, अर्धा चमचा विनेगर, हे बघा विनेगर घातलेलं आहे अर्धा चमचा. आता इथे मसाला तुम्हाला दिसतच असेल, तर इथे मिक्सअप घातलेला आहे पाव चमचा आणि गार्लिक ब्रेडचा मसाला आहे तर तो घातलेला आहे. त्याने चव छान येईल त्यासाठी पाव चमचा घातलेला आहे. चिली फ्लेक्स घालायचे पाव चमचा तिखटपणासाठी. आणि आता आपण यामध्ये चिकन खिमा जो आपण स्वच्छ करून घेतलेला आहे तर तो घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी मैद्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. एकदम अशा लाटून घेतलेल्या आहेत म्हणजे बरं पडेल पटपट करायला. आता आपण पोलपाटावर ठेवून देऊया. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपण स्टफिंग भरून घेऊया. हे बघा इथे स्टफिंग भरून घेत आहे. चिकन खिमाची आपण केलेली आहे, तर भरपूर अशी गच्च दाबून भरायची स्टफिंग, पोकळ नाही भरायचं. आणि आपण आपल्याला जो हवा तो आकार आपण यामध्ये करू शकतो. तर मला जो आकार येतोय तर ते एक आपण असा मोदकाची पारी आहे ती उचलून अशी प्लेट पाडत घ्यायची आणि मग बंद करायचे आणि मग गोलाकार किंवा लंबाकार असा आकारामध्ये आपण हे दाबून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने मी केलेलं आहे. आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया म्हणजे खाली चिकटणार नाही मोमोज. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो खाली घालू शकता. आता इथे मी एक मोमोज करून घेत आहे आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायचे. सर्व असेच मोमोज मी करून घेणार आहे. आणि इकडे मोमोज होईपर्यंत आपण इथे गॅस चालू केलेला आहे. पाणी उकळतं पाहिजे, म्हणजे पाणी उकळत असलं की नाही की पटकन मोमोज स्टीम होतात. 10 ते 15 मिनटं लागतील मोमोज स्टीम होण्यासाठी, कारण आपण चिकन कच्चंच घेतलेले. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही परतून घेऊ शकता, पण गरज नाही लागत त्याची, कारण त्यामध्ये 15 मिनटामध्ये चिकन त्याच्यामध्ये व्यवस्थित स्टीम होतं आणि चांगलं मऊ लुसलुशीत असं हे चिकन होतं. ज्युसी असं चिकन राहतं. अशा प्रकारे मी बंद करून घेते. सर्व मोमोज असेच करणार आहे. आणि यावरून पाहिजे तर तुम्ही बटर, गार्लिक ब्रेडचं जे हे असतं गार्लिक बटर, तर ते तुम्ही यावरून स्प्रेड करू शकता. मी असंच केले. स्टीम मोमोज झाल्यानंतर यावरून मी पेरी पेरी मसाला आणि मिक्स अप आहेत तर ते घालणार आहे आणि थोडंसं बटर घालणार आहे याच्यावरून. हे बघा आता स्टीम करण्यासाठी ठेवलेले आहेत. आता मस्त असे स्टीम झालेले आहेत. हे स्टीम होईपर्यंत दुसरे मोमोज मी करून घेतलेले आहेत. मस्त दिसतात की नाही, एकदम भारी असे झालेले आहेत. आणि आता हे मोमोज थंड होऊन द्यायचे, तोपर्यंत दुसरी चाळण ठेवलेली आहे. आणि यावरती मी पेरी पेरी मसाला आणि मिक्सअप घातलेला आहे आणि थोडंसं बटर मेल्ट केलेलं तर ते थोडंसं घातलेलं आहे. आणि चिकनचं खिमा वगैरे व्यवस्थित, पीठ वगैरे व्यवस्थित अगदी प्रमाणामध्ये झालेलं आहे. एकूण 30 ते 35 मोमोज झालेले आहेत. आणि आता चिमट्याच्या सहाय्याने आता आपण प्लेटमध्ये घेऊया. इथे मेयोनीज घेतलेली आहे आणि शेजवान चटणी घरीच केलेली आहे मी. अशा प्रकारे एक मोमोज आपण काढून घेऊ आणि गरम गरमच मोमोज खायचे म्हणजे मस्त लागतात. वरून थोडीशी कोथिंबीर स्प्रेड केलेली आहे. अशा प्रकारे चिकन मोमोज घरच्या घरी एकदम भारी अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. मस्त असे गार्निश केलेले, वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्हाला जर छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आतमधून स्टफिंग बघा किती मस्त.